नमस्कार मित्रांनो, हॅपी लाईफ बाय डॉक्टर मनोहर ससाने या चॅनलवर आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. सुख, समाधान, शांती, आनंद, आरोग्य टिकवून प्रगती करण्यासाठी पाहत राहा हॅपी लाईफ. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो सांगली येथील मॉडर्न लॅबोरेटरीमध्ये. कोरोनामुळे खूप पेशंटना त्रास झालेला आहे, परंतु अनेकांनी त्यावर विजय मिळवलेला आहे. कोरोना झाल्यानंतर बऱ्याच पेशंटना रक्तामध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. काय आहे अँटीबॉडीज आणि कशी करतात त्याची तपासणी, हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यासाठी मी निमंत्रित करतो सुप्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर उल्हास माळी आणि डॉक्टर सुचिता माळी यांची. डॉक्टर प्लीज. डॉक्टर उल्हास माळी आणि डॉक्टर सुचिता माळी. हे सेंट्रीफ्यूज मशीन. या मशीनमध्ये आपल्याकडे जे सॅम्पल आलेलं असतं ब्लडचं, त्याच्यामधलं सिरम किंवा प्लाझ्मा हा पार्ट सेपरेट करावा लागतो. त्याच्यामध्ये सेंट्रीफ्यूज करून तो प्लाझ्मा हा पार्ट सेपरेट. दुसरं मशीन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आता ब्लड शुगरसाठी नवीन एक टेस्ट आलेली आहे, ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन. त्याच्यासाठी हे ॲक्युरेट मशीन आहे, बायोरॅड कंपनीचं आहे. हे स्टँडर्ड मानलं जातं. आता आपण शुगरची टेस्ट करत असताना ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन ही टेस्ट केली तर त्याच्यामध्ये गेल्या 3 महिन्यात आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोजचं प्रमाण किती होतं ते, याच्यावरून ॲव्हरेज ग्लुकोजचं प्रमाण किती होतं ते कळतं. त्याचप्रमाणे ह्या मशीनवरती थॅलासेमिया म्हणून जो आजार आहे त्याच्या संदर्भातली तपासणी करता येते. थॅलासेमिया आहे किंवा नाही, थॅलासेमिया मायनर आहे किंवा नाही, ते तपासण्यासाठी या मशीनचा खूप चांगला उपयोग होतो. म्हणजे HB1AC ही तपासणी बरोबर आहे या मशीनवर. बरोबर आहे. हे मशीन आपला नेहमीच्या ज्या बायोकेमिस्ट्रीच्या टेस्ट असतात, जसं की ब्लडमधलं शुगर, क्रिएटिनिन, युरिया, लिव्हर फंक्शन टेस्ट, त्या सगळ्या जवळपास 30 ते 35 प्रकारच्या तपासण्या याच्यामध्ये होतात. हे फुल्ली ऑटोमेटेड मशीन आहे. त्याच्यामध्ये इथं सॅम्पल ठेवल्यानंतर हे सगळे सॅम्पल्स आत जातात आणि एका वेळी त्या सगळ्या सॅम्पलचं टेस्टिंग चालू होत असतं आणि 10 मिनिटांमध्ये सगळे रिपोर्ट आपल्याला मिळतात. म्हणजे सिरमच्या सगळ्या टेस्ट इथं होतात. पण हे जे मशीन आहे याच्यावरती आपल्याला हॉर्मोन ॲसे आपण जे म्हणतो, थायरॉइड हॉर्मोन्स, फर्टिलिटी हॉर्मोन्स याच्यावरती होतात. त्याचप्रमाणे मी जसं म्हटलं मगाशी की याच्यावरती कोरोनाच्या अँटीबॉडीची टेस्टसुद्धा याच्यावरती होत असते. त्याच्याबरोबर बाकीच्या सगळ्या अँटीबॉडीज असतात त्यासुद्धा याच्यावरती होतात. लाईक HIV अँटीबॉडी करायचं असेल तर याच्यामध्ये होतं. हिपॅटायटिस Cच्या अँटीबॉडीज होतात. त्याच्याप्रमाणे टॉक्सोप्लाझ्माच्या अँटीबॉडीज होतात. असे सगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीजसुद्धा याच्यावरती होत असतात. त्याला हे बायोकेमिस्ट्रीचं दुसरं मशीन, जे त्या मशीनला जर काही प्रॉब्लेम आला तर स्टँड बायला आपल्याला लागतं. पण याच्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारच्या ब्लड शुगर, युरिया, क्रिएटिनिन, LFT, RFT हे सगळ्या टेस्ट याच्यामध्ये होतं. हे मशीन म्हणजे सेल काउंटर, म्हणजे याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन, पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी, प्लेटलेट्स हे जे बघत असतो, डेंग्यूमध्ये ज्या प्लेटलेट्स कमी होत असतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यातून करतात. त्याला 6 पार्ट डिफरन्शियल सेल काउंटर होतात. याच्यामध्ये CBCच्या संदर्भातले, कम्प्लीट हिमोग्रामच्या संदर्भातल्या सगळ्या चाचण्या एका ठिकाणी फक्त 10 सेकंदात होत असतात. खूप ॲडव्हान्स मशीन आहे. हॅपी लाईफ बाय डॉक्टर मनोहर ससाने या चॅनलवर डॉक्टर उल्हास माळी, सुप्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आपल्या मनातील प्रश्न आपण त्यांना विचारूया. डॉक्टर, अँटीबॉडीज म्हणतात, मी अँटीबॉडीज म्हणजे तरी काय? आपल्या शरीरात बाहेरून आत एंट्री करणाऱ्या काही जंतूंच्या अगेन्स्ट प्रतिजैविक तयार होतात. त्या प्रतिजैविकांना अँटीबॉडी असं म्हटलं जातं. ते अँटीबॉडीज म्हणजे इम्युनोग्लोब्युलिन्स ह्या प्रकारात मोडतात. जसे ग्लोब्युलिन प्रोटीन असतं त्या ग्लोब्युलिन प्रोटीनमधला इम्युनोग्लोब्युलिन हा पार्ट म्हणजे अँटीबॉडीज असतात. त्याला आपण मराठीमध्ये प्रतिजैविक म्हणतो. त्या अँटीबॉडीचे काही प्रकार वगैरे असतात का? काय एकाच प्रकारचे अँटीबॉडीज असतात? नाही, त्याच्यामध्ये प्रकार असतात. आपण जसं म्हणतो की IgG अँटीबॉडी, तसं IgG, IgM, IgA, IgD आणि IgE अशा 5 प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या अँटीबॉडीज असतात. त्यातल्या IgG आणि IgM ह्या महत्त्वाच्या अँटीबॉडीज. डॉक्टर, या अँटीबॉडी टेस्ट करण्यासाठी
कोणकोणत्या टेस्ट असतात तुमच्या लॅबोरेटरीमध्ये? कोणकोणत्या टेस्ट आहेत? या कोविडच्या किंवा कोरोनाच्या अँटीबॉडीज करण्यासाठी 2 प्रकारच्या टेस्ट असतात. एक आपल्या रॅपिड टेस्ट की ज्या पटकन करून अर्ध्या तासात रिपोर्ट मिळू शकतो, आणि दुसरी एलायझा टेस्ट जी सेन्सिटिव्हिटी चांगली असते त्या टेस्टची आणि ज्याच्यामध्ये ॲक्युरेसीचं प्रमाण जास्त असतं, अशी एलायझा टेस्ट. अशा 2 प्रकारच्या टेस्ट होतात आणि यामध्ये IgG आणि IgM ह्या दोन्ही प्रकारच्या अँटीबॉडीसाठी टेस्ट करता येत असते. डॉक्टर, मग यातली चांगली टेस्ट कुठली? रॅपिड बरोबर आहे. करावी का इलायझा करावी? बरोबर. खरं तर आपल्याला जर त्या टेस्टची सेन्सिटिव्हिटी चांगली पाहिजे असेल तर एलायझा टेस्ट करणं चांगलं. कारण एलायझा टेस्टमध्ये खूप डिटेल त्याचं प्रमाण कळतं. त्याच्यामध्ये आपण त्याची एक व्हॅल्यू देऊ शकतो. त्या व्हॅल्यूप्रमाणे त्याचं प्रमाण किती आहे अँटीबॉडीचं हे कळू शकतं. तसं रॅपिड अँटीबॉडी टेस्टमध्ये प्रमाण कळत नाही, फक्त पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे, म्हणजे अँटीबॉडीज आहेत किंवा नाहीत एवढंच कळतं. डॉक्टर, अँटीबॉडी टेस्ट कोणत्या पेशंटची करावी? ज्या पेशंटला कोविड इन्फेक्शन होऊन गेलेलं आहे अशा पेशंटची अँटीबॉडी टेस्ट आपल्याला करता येते. किंवा दुसरं, काही वेळेला कोविडच्या इन्फेक्शन झाल्यानंतरच्या पेशंटना प्लाझ्मा ट्रान्सफ्युजन द्यावं लागतं. अशा लोकांना प्लाझ्मा ट्रान्सफ्युजन देण्यासाठी कोविड इन्फेक्शन होऊन गेल्यानंतर अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत का नाही बघून त्या लोकांचा प्लाझ्मा दिला जातो. अशा लोकांमध्ये अँटीबॉडी टेस्टिंग करणं गरजेचं आहे. पण काही वेळेला असं लक्षात येतं की कोविड झालेला आहे, त्यातून तो पेशंट बरा झालेला आहे, परंतु तरी सुद्धा त्याची अँटीबॉडी टेस्ट निगेटिव्ह होते. काय कारण असू शकतील असे निगेटिव्ह येण्याची? त्याला 2 महत्त्वाची कारणं आहेत. एक तर अँटीबॉडीज अजून तयार झालेले नाहीत. त्या तयार न होण्यामागं त्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे किंवा अजून अँटीबॉडीज तयार व्हायला सुरुवात झालेली नाही हे असू शकतं. किंवा ती टेस्ट फॉल्स निगेटिव्ह असते, म्हणजे त्या टेस्टची तेवढ्या कमी प्रमाणातल्या अँटीबॉडीज डिटेक्ट करण्याच्या संदर्भातली कपॅसिटी नसते, म्हणून ती फॉल्स निगेटिव्ह येत असते. कोविड झाल्यानंतर किती दिवसांनी त्या पेशंटची अँटीबॉडी टेस्ट करावी? कोविड झाल्यानंतर आपल्यामध्ये 2 प्रकारच्या अँटीबॉडीज तयार होतात. एक IgM आणि दुसरी IgG. त्यातली IgM अँटीबॉडी जी आहे ती अंदाजे 15व्या दिवसानंतर दिसायला चालू होते आणि जवळपास ती 30 दिवसापर्यंत राहते. IgG म्हणजे हे पेशंटला लक्षणे चालू झाल्यापासून का कोविडची टेस्ट केल्यानंतर? लक्षणं चालू झाल्यापासून 15 दिवसानंतर IgM अँटीबॉडी दिसायला चालू होते आणि ती अंदाजे 30 दिवसानंतर दिसायची बंद होते. त्याचं प्रमाण कमी होतं आणि अंदाजे 21 ते 22 दिवसानंतर लक्षणं सुरू झाल्यापासून 21 ते 22 दिवसापर्यंत IgG अँटीबॉडी दिसायला चालू होती आणि ती आत्ताच्या रिसर्चप्रमाणे किमान 4 महिने ते 6 महिने तरी राहते. कारण आजारच 1 वर्षापूर्वीचा आहे, त्यामुळे 6 महिन्यापर्यंत नक्की राहते. आता काही पेशंटचे, आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे, काही पेशंटची टेस्ट निगेटिव्ह होती, म्हणजे कोविड झाला असला तरी टेस्ट निगेटिव्ह दाखवते. मग अशा पेशंटची पुन्हा टेस्ट करायला पाहिजे का? जर करायची असेल तर आपण किती दिवसांनी ती करावी? साधारण करणं गरजेचं आहे, कारण काही लोकांच्या मध्ये अँटीबॉडी टेस्टिंग थोडंसं उशिरा चालू होऊ शकतं आणि जर ते उशिरा चालू झालं तर अंदाजे 1 महिन्याच्या शेवटी ते 2 महिन्याच्या शेवटी आपल्याला परत अँटीबॉडीज तयार झालेल्या दिसू शकतात. त्यावेळेला त्या टेस्ट करणं गरजेचं आहे. मगाशी आपण म्हणाला की IgG आणि IgM अशा प्रकारच्या अँटीबॉडीज असतात. तर IgMचा अर्थ काय होतो आणि IgGचा अर्थ काय होतो? म्हणजे काय फरक आहे या दोन्ही? आता आमच्या सामान्य माणसाला हे कळालं पाहिजे, कारण रिपोर्टमध्ये येतं IgG पॉझिटिव्ह, IgM पॉझिटिव्ह किंवा IgG निगेटिव्ह, IgM निगेटिव्ह. काय अर्थ होतो त्याचा? IgM ही जी अँटीबॉडी आहे ही आजार झाल्यानंतर सुरुवातीला तयार होणारी अँटीबॉडी आहे. कोरोनामध्ये IgM अँटीबॉडी आहे ह्याचा अर्थ त्या पेशंटला अजून इन्फेक्शन चालू आहे असा त्याचा अर्थ होतो. ते 30व्या दिवसापर्यंत काही पेशंट्समध्ये इन्फेक्शन राहू शकतं,
त्यामुळं IgM अँटीबॉडी आहे याचा अर्थ पेशंटचं 100% इन्फेक्शन बरं झालं असेलच ह्याची खात्री देता येत नाही. पण ज्यावेळी IgG अँटीबॉडी तयार होती त्यावेळेला पेशंटचं पूर्ण इन्फेक्शन बंद झालेलं असतं आणि त्यात तो बरा व्हायला चालू झालेला असतो. त्यावेळी IgG अँटीबॉडी तयार होते. त्यामुळे IgG अँटीबॉडी जर आपल्या शरीरात असतील तर ते आपल्या दृष्टीनं चांगलं आहे. आता हे आपण जे म्हणताय की IgG IgM आणि अँटीबॉडी, म्हणजे अँटीबॉडी म्हणजे काय, एखादी पेशी आहे का दुसरं काय आहे? जसं आपण RBC म्हणतो, रक्तपेशी म्हणतो, तसं हे म्हणजे काय अँटीबॉडी म्हणजे काय पेशी आहे का दुसरं काय आहे? अँटीबॉडी म्हणजे एक प्रकारचं प्रोटीन आहे. आपल्याकडे जसे अल्ब्युमिन ग्लोब्युलिन्स असतात त्या ग्लोब्युलिनमध्ये वेगळे वेगळे पार्ट आहेत. अल्फा-1 ग्लोब्युलिन, अल्फा-2 ग्लोब्युलिन, बीटा ग्लोब्युलिन, गॅमा ग्लोब्युलिन. हे IgG IgM हे सगळे गॅमा ग्लोब्युलिन ह्या प्रकारचे प्रोटीन्स आहेत आणि त्यांना इम्युनोग्लोब्युलिन्स असं म्हटलं जातं. डॉक्टर, एखाद्या पेशंटच्या शरीरामध्ये अँटीबॉडी सापडल्या तर त्याला पुन्हा कोविडचं इन्फेक्शन होऊ शकतं का? होऊ शकतं. चान्सेस आर लेस बट नो गॅरंटी. कसं आहे, आत्तापर्यंतच्या सगळ्या रिसर्च प्रमाणे त्याच्यामध्ये रिकरन्सचे चान्सेस आहेत असं दिसलेलं आहे आणि काही ठिकाणी 2 वेळा इन्फेक्शन झालेलं आहे. त्यामुळं आपल्याला एक वेळा इन्फेक्शन होऊन गेलं आणि आपल्याला अँटीबॉडीज तयार झाल्या ह्याचा अर्थ आपल्याला प्रोटेक्शन झालं असं नाही. काही लोकांमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे परत. त्यामुळं काळजी घेणं गरजेचं आहे. मास्क, 2 गज की दूरी, मास्क है जरुरी आणि सोशल डिस्टन्सिंग ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर स्वतःची वैयक्तिक स्वच्छता हा पार्ट खूपच महत्त्वाचा आहे. डॉक्टर, खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली तुम्ही की आज म्हणजे आशा वर्करपासून पाक आरोग्यमंत्री पंतप्रधानापर्यंत अमिताभ बच्चन सुद्धा वारंवार येऊन आपल्याला सांगतात की 2 गज की दूरी, मास्क है जरुरी. डॉक्टर, या ज्या अँटीबॉडी तयार एखाद्या पेशंटमध्ये झालेले तर ह्या म्हणजे किती वर्ष प्रोटेक्शन देऊ शकतात? नाही, आत्तापर्यंत झालेल्या रिसर्च प्रमाणे असं दिसते की 4 ते 6 महिने एवढेच प्रोटेक्शन त्यांचं असतं. त्याच्या पुढं प्रोटेक्शन देतात का नाहीत हे आपल्याला अजून माहिती नाही आहे, कारण त्याच्यावरती रिसर्च जादा होणं गरजेचं आहे. जोपर्यंत ते रिसर्च होत नाही तोपर्यंत आपल्याला सांगता येत नसतं. म्हणजे मित्रांनो, हे लक्षात ठेवा की जरी तुम्हाला कोविड झालेला असता, त्यातून तुम्ही यशस्वीरित्या बरे झालेला असला तरी 4-5 महिन्यापेक्षा जास्त अँटीबॉडीज आपल्या शरीरामध्ये टिकत नाहीत. आत्तापर्यंतचा रिसर्च हा सांगत आहे. त्यामुळे आपण इथून पुढे सुद्धा काळजी घेणं फार गरजेचं आहे. जसा HRCTचा स्कोअर असतो किंवा RT-PCR स्कोअर असतो, तसा या अँटीबॉडी टेस्टिंगचा काही स्कोअर असतो का? हो, असतो ना. मी जसं सांगितलं की एलायझा टेस्ट जी असते त्याच्यामध्ये हा स्कोअर आपल्याला मिळू शकतो. त्याला आम्ही इंडेक्स म्हणतो. तो इंडेक्स जेवढा जास्ती तेवढ्या अँटीबॉडीचं प्रमाण जास्ती, तो इंडेक्स जेवढा कमी तेवढ्या अँटीबॉडीचं प्रमाण कमी. अँटीबॉडी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचा इंडेक्स किती आहे हे बघणं गरजेचं असतं. इंडेक्स जास्त आहे ह्याचा अर्थ अँटीबॉडीचं प्रमाण जास्त आहे, तुमचं प्रोटेक्शन थोडंसं जास्त आहे. इंडेक्स कमी असेल तर अँटीबॉडीचं प्रमाण कमी आहे, तुमचं प्रोटेक्शन थोडंसं कमी आहे, असं त्याचा अर्थ. डॉक्टर, ज्यांना कोरोना झालेला आहे तेही आणि ज्यांना कोरोना नाही झाला तेही, म्हणजे प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात हा प्रश्न आहे की याच्यावर लस कधी येणार, व्हॅक्सिन कधी येणार, काय मत आहे आपलं? व्हॅक्सिनच्या संदर्भात बरंच काम चालू आहे. जागतिक स्तरावरती बऱ्याच कंपन्या व्हॅक्सिन तयार करतायत. त्यातल्या भारतामध्ये जवळपास 6 कंपन्या व्हॅक्सिन तयार करतायत. त्यातल्या काही कंपन्यांचं व्हॅक्सिन आता डिसेंबरच्या शेवटी पूर्ण तयार होतंय. पण व्हॅक्सिन पूर्ण तयार झालं याचा अर्थ ते लगेच मार्केटमध्ये आलं असं होत नाही. त्याच्यासाठी बरीच डिस्ट्रीब्युशनची चेन असते, बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सामान्य माणसाला व्हॅक्सिन मिळण्यासाठी कमीत कमी मार्च ते एप्रिल उजाडणार आहे हे नक्की. धन्यवाद डॉक्टर साहेब. मित्रांनो, आपल्या मनातील करोना विषयक, करोनाच्या अँटीबॉडीज विषयक प्रश्नांची उत्तरं आणि लस विषयक सुद्धा प्रश्नांची उत्तरं डॉक्टर उल्हास माळी, प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट, मॉडर्न लॅबोरेटरी, सांगली यांनी दिलेली आहेत. परंतु लसविषयी फक्त एकच प्रश्न विचारलेला आहे
पुन्हा आपण आपल्या स्टुडिओमध्ये त्यांना निमंत्रित करणार आहोत या व्हॅक्सिन संदर्भात डिटेल माहिती देण्यासंबंधी. पुन्हा एकदा डॉक्टर उल्हास माळी यांच्या आपणा सर्वातर्फे मी धन्यवाद मानतो. थँक्यू. नमस्कार.